उकडीचे मोदक म्हटलं की मोदकाच्या पाकळ्या आल्याच. सर्वांनाच मोदकाच्या पाकळ्या करणं जमतं असं नाही. पाकळ्या करताना मोदकाची पारी फाटते किंवा त्याचा आकार बिघडतो. मोदकाच्या कळ्या चांगल्या बनवण्यासाठी मी घेऊन आली आहे सुशांत सावंत यांनी खास मोदकांच्या कळ्यांसाठी बनवलेला हा साचा. बाजारात साधारण तुम्हाला पिवळा साचा मिळतो, ज्यात तुम्ही मोदकाचे स्टफिंग भरता आणि मोदक रेडीसुद्धा होतो. पण या साच्याची एक वेगळीच खासियत आहे. उकडीचे तळणीचे मोदक करण्यासोबतच तुम्ही ह्याचा वापर मोमोज करण्यासाठी सुद्धा करू शकता. तर आधी उकडलेल्या तांदळाच्या पिठाचा गोळा घ्यायचा, त्याला चांगलं मळून घ्यायचं. नंतर त्याला पीठ लावून पुरीप्रमाणे लाटायचं. तयार झालेली लाटी या साच्यात ठेवून लाटीमध्ये गूळ, खोबरं, ड्रायफ्रूटचं सारण भरायचं. सारणाचा गोळा व्यवस्थितरित्या पुरीवर ठेवून साच्याच्या ज्या पाकळ्या आहेत त्याच्या मधल्या गॅपमध्ये हाताच्या बोटांनी हलक्या चिमटी घेऊन दाबायचं. नंतर हा साचा अलगद बंद करायचा आणि उघडायचा. कळ्या पाडून झाल्यानंतर दोन्ही हाताने अलगद त्याला गोल गोल फिरवून योग्य तो आकार द्यायचा आणि अशा प्रकारे तयार झालेले मोदक 15 मिनिटे वाफवून घेऊन त्यावर साजूक तूप घालून तुम्ही सर्व देखील करू शकता.